चौथा प्रश्न, वी हॅड अ लॉट ऑफ डिफिकल्टी इन फाइंड दी हाऊस. आता या प्रश्नामध्ये फाइंड या क्रियापदाच्या ऐवजी फाइंडिंग क्रियावाचक नाम येईल. अगोदर क्रियावाचक नाम काय असते हे समजून घ्या. उदाहरणासाठी मी 2 क्रियापद घेतले आहे. एक आहे फाइंड आणि दुसरं आहे बाय. या ठिकाणी फाइंड क्रियापदाचा मूळ रूप आहे. क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण जेव्हा ING प्रत्यय लावू त्यावेळेस एक शब्द तयार होईल फाइंडिंग. त्याचप्रमाणे बाय एक क्रियापदाचा मूळ रूप आहे. या क्रियापदाच्या मूळ रूपाला जेव्हा मी ING प्रत्यय लावीन त्यावेळेस बाईंग शब्द तयार होईल. ह्या दोन्ही शब्दांना इंग्रजीमध्ये जेरंड म्हणतात आणि मराठीमध्ये क्रियावाचक नाम म्हणतात. आता क्रियावाचक नाम का बरं? कारण हे दोन्ही शब्द वाक्यामध्ये क्रियापद तसेच नाम दोन्हींचे कार्य करतात, म्हणून यांना क्रियावाचक नामे असे म्हणतात. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इन एक प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशनच्या पुढे म्हणजे शब्दयोगी अव्ययाच्या पुढे नेहमी क्रियावाचक नाम येत असतो आणि या ठिकाणी आला आहे क्रियापद, म्हणून या ठिकाणी फाइंडला फाइंडिंगने रिप्लेस करावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल, जसं वी हॅड अ लॉट ऑफ डिफिकल्टी इन फाइंडिंग दी हाऊस. समजण्याकरिता मी एक उदाहरण घेतलो इथं. शी इज इन डाऊट अबाउट बाईंग दी करेक्ट कार. आता या ठिकाणी डाऊट एक नाम आहे आणि नामाच्या पुढे आला आहे शब्दयोगी अव्यय अबाउट आणि अबाउटच्या पुढे आला आहे क्रियावाचक नाम बाईंग. यापुढे नेहमी लक्षात ठेवा शब्दयोगी अव्ययाच्या पुढे क्रियावाचक नाम येईल. म्हणून दिलेल्या प्रश्नाची रचना अशी येईल, वी हॅड अ लॉट ऑफ डिफिकल्टी इन फाइंडिंग दी हाऊस. ही योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघून घेऊ. हाऊस म्हणजे घर किंवा सदन. लॉट्स ऑफ म्हणजे खूप किंवा अनेक. फाइंड म्हणजे मिळविणे किंवा शोधून काढणे. डिफिकल्टी म्हणजे समस्या, त्रास किंवा अडचण. 5वा डाऊट म्हणजे संशय किंवा शंका आणि 6वा बाय म्हणजे खरेदी करणे किंवा विकत घेणे.